विधिलिखित अधुरी प्रेम कहाणी भाग 3। बाळाला आता हॉस्पिटलमध्ये 1 महिना झाला होता। त्याच्या प्रकृतीमध्ये थोडीफार सुधारणा झाली होती, पण त्याचं वजन वाढले नव्हते। त्याला अजून श्वास घ्यायला त्रास होत होता। त्याला दूध पाजण्यासाठी तोंडातून नळी टाकली होती। मी मनोमन देवाची प्रार्थना करीत होतो, देवा, माझ्या नेहाला माझ्यापासून हिरावून घेतलंस, आता माझ्या बाळाला वाचव। काही दिवसाने बाळाचं वजनही वाढलं आणि श्वाससुद्धा व्यवस्थित तो घेऊ लागला, पण चमच्याने दूध पाजताना त्याला दम लागत होता। डॉक्टर बोलले, त्याला काही दिवस नळीने दूध पाजावे लागेल, तेव्हा तुम्हाला दूध पाजायला शिकावं लागेल। शिकलात तर आम्ही डिस्चार्ज देऊ। मी आता रोज हॉस्पिटलला जाऊन माझ्या बाळाला दूध पाजायला शिकत होतो। सुरुवातीला मी घाबरत होतो, पण सिस्टर मला मदत करीत होत्या। 4-5 दिवसाच्या प्रॅक्टिसनंतर मला जमायला लागलं होतं। दुसऱ्या दिवशी माझ्या बाळाला डिस्चार्ज मिळाला। आम्ही बाळाला घरी घेऊन आलो। त्याच्या तोंडात नळी असल्यामुळे माझ्या आईला त्याला सांभाळायला जमत नव्हतं। त्याला दूध पाजताना मध्ये मध्ये ठसका लागायचा। त्याला कपडे पण मला घालायला जमत नव्हते, त्यामुळे मला पण जरा भीतीच वाटत होती। मला पण जॉबही जॉईन करायचा होता। मग आई बोलली, तू तुझ्या कामाला जा, जेवढे दिवस बाळाला आरटी फीड आहे तेवढे दिवस आपण एखादी नर्स ठेवूयात। एकदा काय ती डॉक्टरांनी त्याच्या तोंडातून नळी बाहेर काढली की मी आणि विहीनबाई आहोतच की त्याला सांभाळायला। मग मी हॉस्पिटलला फोन केला। त्यांच्या स्टाफच्या ओळखीने आम्हाला एक नर्स मिळाली। तिचा अनुभव चांगला असल्यामुळे आम्हाला आता काळजी करण्याचे कारण नव्हते। ती बाळाला प्रत्येक 2-2 तासाला दूध पाजत होती। त्याला मस्त अशी कोमट पाण्याने पुसून घ्यायची, त्यामुळे बाळ शांत झोपून जायचा। त्याला चांगले कपडे घालून व्यवस्थित अगदी कपड्यात बांधून ठेवायची। गोरी त्वचा, इवलेचे डोळे, गोबरे गाल, त्याचे नाजूक हातपाय, मला त्याच्या सहवासाची सवय झाली होती। आता त्याच्या चेहऱ्यावर तेज येऊ लागले होते। मी ऑफिसमधून आल्यावर बाळाला थोडा वेळ घेऊन बसायचो। नर्स त्याची अगदी व्यवस्थित काळजी घेत होती। नर्सला येऊन तसे 15 दिवस झाले होते। मी तिच्याकडे एकदा पण बघितले नव्हते। ती कोण आहे, काय आहे याच्याकडे माझं लक्ष नव्हतं। काय हवं नको ते आई बाबा बघायचे। एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर मी बाळाला बघण्यासाठी गेलो, तेव्हा नर्स त्याला आरटी फीड देत होती। मी बोललो, सिस्टर, बाळाला फीड देऊन झाले की माझ्याकडे द्या। ती हो बोलली आणि फीड देऊन झाल्यावर माझ्याकडे घेऊन आली। घेताना जस्ट तिच्याकडे नजर गेली, तिने पण माझ्याकडे बघितलं। माझ्या तोंडूनच लगेच आलं, अगं निशा तू? ती पण बोलली, हो निखिल। मी तिच्याकडे आश्चर्याने बघत होतो। तिला अगोदरच माहिती होतं। ती घरी आल्यावर तिने माझा फोटो पाहिला होता। आईचं लक्ष आमच्याकडे होतं। तुम्ही ओळखता एक दुसऱ्याला? आई बोलली, हो आई, निशा आणि मी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत एकत्रच होतो। आम्ही खूप जुने फ्रेंड आहोत। पण निशा मला सांग, तू इथे कशी? तुला तर डॉक्टर व्हायचं होतं ना? मग काय झालं? आणि तू किती वर्षांनी दिसलीस? तू कोणाच्या संपर्कात पण नाही। मला वाटलं तू तुझ्या डॉक्टरीच्या प्रॅक्टिससाठी बाहेर असशील। मग काय झालं? निशा बोलली, निखिल, वेळ आलं की जे मिळेल ते काम करावं लागतं। तू बस बाबूला घेऊन मी त्याच्या मेडिसिन वगैरे नीट ठेवते। आणि लगेच ती रूममध्ये गेली। ती माझ्या नजरेला नजर देत नव्हती। निशा तशी आमच्या क्लासमध्ये खूप शांत मुलगी होती। तशी ती जास्त कोणाशी बोलायची नाही। वर्गात नेहमी तिचा पहिला नंबर यायचा। अभ्यासात खूप हुशार होती। पण ती आता इथे कशी? तिचं लग्न पण झालं नाही कसं अजून? तिला काय झालं नक्की? मी याचाच विचार करीत होतो। मग थोडा वेळ माझ्या बाळाला घेऊन बसलो।
तो झोपला. तसा त्याच्या रूममध्ये घेऊन गेलो. त्याला हळूच बेडवरती ठेवलं. निशा रूममध्ये बाळाचे कपडे आवरत होती. निशा बोलली, झोपला तो, त्याला हळूच बेडवरती ठेव, नाहीतर उठेल. मी तिला बोललो, काय गं, तू मला ओळखत असू नाही एवढे दिवस माझ्याशी बोलली का नाहीस? असं का केलं? निखिल, मला काकूनी सगळं सांगितलं. मला ऐकून खूप वाईट वाटलं. मलाच समजत नव्हतं की कसं बोलावं ते. कारण तू नेहाच्या दुःखातून आता कुठे बाहेर आलास आणि पुन्हा मी कसं विचारू? तेव्हाच मी ठरवलं मी तुला ओळख नाही दाखवणार. आता बाळामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट होत आहे. डॉक्टरकडे फॉलोअप कधी आहे? आता कदाचित त्याचे RT काढतील आणि वाटी चमच्याने दूध पाजायला सांगतील. मी तिला बोललो, 10 दिवसांनी फॉलोअप आहे. पण निशा, तुझं काय झालं? अगं, तुझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं ना तुला डॉक्टर व्हायचे. मग काय झालं? आणि तू अजून लग्न पण नाही केलंस. तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे, असं बोलून विषय टाळत होती. ती तिचे अश्रू लपवत होती. मग तिला मी आग्रहानेच विचारलो, निशा काय झालं? काय लपवतेस? काय झालं ते सांग आधी. तेव्हा ती सांगायला लागली, निखिल, माझा 12वीचा रिझल्ट लागला. 92% पास झाले. माझ्या घरचे खूप आनंदी होते. बाबा तर माझे खूपच कौतुक करीत होते. पण तो आनंद काही दिवसाचा होता. माझ्या आत्याला बरं नव्हतं. तिला बघण्यासाठी आई बाबा सकाळी घरातून निघाले. ते मोटरसायकलवरून जात होते. जात असतानाच त्यांचा भीषण अपघात झाला आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. आमच्या घरावर दुःखाचं डोंगर कोसळलं. बहीण निधी आणि भाऊ प्रणव, दोघीही भावंडं लहान होती. प्रणव 7वीला आणि निधी 5वीला होती. त्यांना सांभाळणं आमची जबाबदारी होती. नातेवाईक येऊन भेटून सांत्वन करून जात होते. काका वेगळे राहत होते. त्यांनीही आमच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आत्या आजारी होती. मामा चांगला होता, पण मामीच्या पुढे त्याचं काहीच चालत नव्हतं. आमच्या त्या खडतर काळात आमची कोणीही साथ दिली नाही. नाईलाजाने मला कॉलेज सोडावं लागलं. माझं आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न हे स्वप्नच राहून गेलं. मला जे काम मिळत होतं ते मी करून माझ्या भावंडांना सांभाळत होती. मी त्यांचे आई बाबा झाले. पण मला माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवणारं मला कोणी नव्हतं. मी एकटी पडली होती. मी कुठे 8 तासाची नोकरीही करू शकत नव्हती. माझ्या भावंडांची तयारी करून शाळेत सोडून उठलेल्या वेळात कुठे काम मिळेल का ते बघत होती. मला मेडिकलमध्ये इंटरेस्ट होता. एका दवाखान्यात मला काम मिळालं. मी सकाळी लवकर उठून त्यांचा नाश्ता डबा बनवून त्यांची तयारी करून 9 वाजता शाळेत सोडून यायची. नंतर दवाखान्यात कामाला जायची. डॉक्टरांच्या हाताखाली मी काम करायची. दुपारी 3 वाजता दवाखाना बंद झाल्यावर मी त्यांना शाळेत आणायला जायची. आता माझ्या भावंडांना खूप शिकवायचं मी ठरवलं होतं. माझं स्वप्न नाही पूर्ण झालं, पण मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मी काम करतानाच नर्सिंगचा कोर्स केला. प्रणव आणि निधी कॉलेजला जायला लागले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा जॉब करून निधी व प्रणवचं शिक्षण पूर्ण केलं. 1-2 बँकेत बाबांची FD होत्या. त्यातून जे पैसे मिळाले त्या दोघांच्या शिक्षणाला लावले. प्रणव आता IT इंजिनियर आहे आणि निधीचं BEd झालं. ती आता एका शाळेमध्ये शिक्षिका आहे. नंतर माझ्यासाठी मामाने एक स्थळ आणलं. माझं लग्न लावून दिलं. त्याचं नाव समीर दिवाने. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. घरी सासू सासरे, दीर नणंद होते. सगळे माझ्यावर खूप जीव लावत होते. मला आईवडिलांचे प्रेम मिळत होते. समीर मला कधी शॉपिंगला तर कधी कुठे फिरायला घेऊन जायचा. माझी भरपूर काळजी घ्यायचा. आमचा संसार चांगला चालू होता. बोलतात ना, कोणाची तरी नजर लागते, तसंच काहीतरी झालं होतं. तो रोज रात्री घरी येताना दारू पिऊन यायचा.
सुरुवातीला कमी प्यायचा, नंतर तो जास्तच पिऊ लागला. इवन मला शिवीगाळ करायचा. नंतर मला खूप मारझोड करायला लागला. मी खूप सहन केलं, कितीतरी रात्री रडून घालवल्या. सुधारेल या आशेवरती त्याच्या मी घरी राहत होती. एके दिवशी तर त्याने मला मारायची सीमाच ओलांडली आणि तिच्या डोळ्यात पटकन पाणी आलं. ती तिथेच थांबली. मी तिला 1 ग्लास पाणी दिलं. ती पाणी प्यायली. मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.